मी ते ऑक्सिलरी वर्ब सगळे आपले जेवढे ऑक्सिलरी वर्ब आहेत मॉडेल ऑक्सिलरी वर्ब किती 23 मेन ऑक्सिलरी वर्ब किती आहे कॅन कुड हॅव शुड हॅव कुड हॅव मे बी may have must be and must have used to need have oblique has to and had to हे आपले ऑक्सिलरी वर्ब आहे. आता या ऑक्सिलरी वर्ब मध्ये चेंजेस आहे बघा. जेव्हा आपण सेंटेन्स बनवतो तर प्रत्येक ऑक्सिलरी वर्बचं मीनिंग चेंज असतं. जसं की आता कॅनचं मीनिंग मी ते सब्जेक्ट आणि वर्ब काय केलंय सेमच ठेवलाय, फक्त तुमचं ऑक्सिलरी वर्ब चेंज केलंय. कारण ऑक्सिलरी वर्ब चेंज झाल्यावर तुमच्या मीनिंग मध्ये काय डिफरन्स येतो, सेंटेन्स मध्ये काय डिफरन्स येतो हे आपल्याला बघायचे. म्हणून मी सोबतच सब्जेक्ट आणि वर्ब जसा आहे तसाच ठेवलाय, फक्त तुमचं चेंज केलंय ऑक्सिलरी वर्ब. ऑक्सिलरी वर्बने जो काही चेंजेस होतो तो तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि इथे सोबतच तुम्हाला काय दिलंय त्याचं स्ट्रक्चर दिलंय. स्ट्रक्चर तुम्हाला लर्न पण करायला सोपं पडेल. आणि फॉर एक्झाम्पल म्हणून दुसरं एक सेंटेन्स दिले तर कॅन सगळ्यात आधी जे ऑक्सिलरी वर्ब आहे ते आहे कॅन. आय कॅन राईट ते वर्ब आहे कॅन आय कॅन राईट चे मीनिंग होते मी लिहू शकतो. आणि स्ट्रक्चर दिलाय सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल म्हणून मी दुसरा एक एक्झाम्पल घेतलाय की कॅन स्पीक तो इंग्लिश बोलू शकतो. आता ऑक्सिलरी वर्ब आहे तुमचं कुड. आय कुड राईट चे मीनिंग होतं मी लिहू शकलो. आता बघा कॅन मध्ये आणि कुड मध्ये काय डिफरन्स आला, मी लिहू शकतो हे झालं कॅनचं मीनिंग आणि मी लिहू शकलो हे झालं कुडचं मीनिंग. आय कुड राईट मी लिहू शकलो. सब्जेक्ट स्ट्रक्चर दिले सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि एक एक्झाम्पल म्हणून दिलंय ही कुड स्पीक तो बोलू शकला. ही कुड स्पीक तो बोलू शकला. त्याच्यानंतर ऑक्सिलरी वर्ब आहे कुड हॅव. आय कुड हॅव रिटन मी लिहू शकलो असतो. आय कुड हॅव रिटन जेव्हा आपण कुड हॅव चा यूज करतो तेव्हा सेंटेन्स मध्ये कसं चेंजेस होते. कॅनच्या सेंटेन्स मध्ये मी लिहू शकतो. कुड यूज केला तर मी लिहू शकलो आणि कुड हॅव यूज केला तर मी लिहू शकलो असतो. देन शुड चं मीनिंग म्हणजे करायला पाहिजे. आता आय शुड राईट मीन्स मी मला लिहायला पाहिजे. या सेंटेन्स का किती डिफरन्स आहे बघा. आय कॅन राईट म्हणजे मी लिहू शकतो आणि आय शुड राईट मीन्स म्हणजे काय मला लिहायला पाहिजे. जसं तुम्ही शुड हे ऑक्सिलरी वर्ब वापरता तसं तुमच्या मराठी बोलण्यामध्ये इंग्लिश बोलण्यामध्ये डिफरन्स येतो. आय शुड राईट मला लिहायला पाहिजे. ठीक आहे. स्ट्रक्चर दिलाय सब्जेक्ट प्लस शुड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि सेकंड सेंटेन्स दिलाय ही शुड स्पीक त्याला बोलायला पाहिजे. देन शुड हॅव चं आय शुड हॅव रिटन. आय शुड हॅव रिटन मला लिहायला पाहिजे होतं. आय शुड हॅव रिटन मला लिहायला पाहिजे होतं. आय शुड राईट मला लिहायला पाहिजे हे पाहिजे. आणि आय शुड हॅव रिटन म्हणजे जे ऍक्शन झालेले कंप्लीट मला लिहायला पाहिजे होतं. आय शुड हॅव गॉन मला जायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं सेंटेन्स स्ट्रक्चर दिलंय सब्जेक्ट प्लस शुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि सेकंड एक्झाम्पल म्हणून ही शुड हॅव स्पोकन त्याला बोलायला पाहिजे होतं. नंतर ऑक्सिलरी वर्ब दिलाय वुड. आय वुड राईट मी लिहीन आणि आय वुड राईट मी लिहीन. वुड हॅव चं स्ट्रक्चर दिलंय आय वुड हॅव रिटन मी लिहिले असते. आय वुड राईट मी लिहीन. आय वुड हॅव रिटन मी लिहिले असते. स्ट्रक्चर दिलंय वुड जर असेल तर सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1 घ्यावा लागेल. आणि जेव्हा तुमच्या स्ट्रक्चर मध्ये हॅव चा यूज होतो सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस वुड प्लस हॅव. जर हॅव असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला काय घ्यायचे V3 चा यूज करायचे. रिलेटेड काय घ्यायचे ऑब्जेक्ट घ्यायचे. मी सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट घेतलेला नाहीये. एक्झाम्पल दिलंय सेकंड एक्झाम्पल म्हणून ही वुड हॅव स्पोकन त्याला बोलले असते तो बोलला असता. त्याच्यानंतर मे बी आणि मे हॅव मध्ये काय डिफरन्स आहे. आय मे राईट मी कदाचित लिहिले असेल. मे बी मी कदाचित लिहत असेल. आय मे बी रायटिंग जेव्हा तुमच्या सेंटेन्स मध्ये बी येतं तर त्याच्यासमोर तुम्हाला बिफोर घ्यायचे. आय मे बी रायटिंग मी कदाचित लिहित असेल. आणि मे हॅव चा डिफरन्स आय मे हॅव रिटन मी कदाचित लिहिले
असेल पास्ट टेन्स शो करतं. इथे तुम्हाला ऍक्शन चालू मी कदाचित लिहत असेल, तुमची ऍक्शन बघा कंटिन्यू चालू हे शो करते आणि आय मे राईट मी कदाचित लिहिले असेल. ठीक आहे, स्ट्रक्चर बघूया. मेनचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस मे प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट may be the subject plus maybe plus V4 plus object and may have subject plus may have plus V3 plus object. सेकंड एक्झाम्पल म्हणून he may speak तो कदाचित बोलेल. he may be speaking तो कदाचित बोलत असेल आणि he may have spoken तो कदाचित बोललेला असेल. त्याच्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब दिलाय must be and must have. must means करायलाच पाहिजे, 100% ती गोष्ट करायलाच पाहिजे असं त्याचं मीनिंग होतं. I must write मी लिहायलाच पाहिजे. must be I must be writing मी लिहत असलोच पाहिजे. and must have I must have written मी लिहिलेले असलेच पाहिजे. स्ट्रक्चर दिलंय must subject plus must plus V1 plus object. subject must be subject plus must be plus V4 plus object. then must have subject plus must have plus V3 plus object. सेकंड एक्झाम्पल म्हणून he must speak त्यांनी बोलायलाच पाहिजे. he must be speaking तो बोलत असलाच पाहिजे. he must have spoken त्यांनी बोललेले असलेच पाहिजे. त्याच्यानंतर used to I used to write मी लिहत असे. स्ट्रक्चर दिले सब्जेक्ट प्लस used to प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. used to I used to write मी लिहत असे. I used to subject plus used to plus V1 plus object. सेकंड एक्झाम्पल म्हणून he used to speak तो बोलत असेल. need means गरज असणे. I need write मला लिहायची गरज आहे. स्ट्रक्चर दिले सब्जेक्ट प्लस need प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल म्हणून he need speak त्याला बोलायची गरज आहे. have oblique has to I have oblique has to जेव्हा तुमचा सब्जेक्ट प्लुरल असेल तेव्हा तुम्हाला have चा यूज करायचा आणि सिंग्युलर असेल तर have चा यूज करायचा आहे. त्याला I हा एक काय अपवाद आहे. I च्या समोर तुम्हाला नेहमी have चा यूज करायचा आहे. I have to write मला लिहावे लागेल. सब्जेक्ट प्लस have oblique has plus to plus V1 plus object and सेकंड एक्झाम्पल दिले he has to speak त्याला बोलावं लागेल. had to I had to write मला लिहावे लागेल. मला लिहावे लागेल आणि मला लिहावे लागेल याच्यामध्ये दोन डिफरन्स आहेत. ही ऍक्शन झालेली नाही आणि ही झाली आहे म्हणजे करावी लागेल ती गोष्ट. त्याच्यानंतर had to चं जे स्ट्रक्चर दिलंय सब्जेक्ट प्लस had to प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट and सेकंड एक्झाम्पल म्हणून he had to speak त्याला बोलावे लागेल.